श्रीकृष्णाच्या हातून झालेल्या कंसाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी क्रोधाने आंधळा झालेल्या जरासंधानं मथुरेवर हल्ला करायचं ठरवलं. जरासंधाने आपल्या सेनेसह मथुरेला घेरलं आणि श्रीकृष्ण बलराम दोघांना युद्धाचं आव्हान दिलं. मथुरावासियांनी श्रीकृष्ण आणि बलराम दोघांचा पराक्रम यापूर्वीही पाहिला होता, त्यामुळे ते निश्चिंत होते. श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनी आपल्या यादव सेनेला जरासंधाच्या सेनेसमोर आणून उभं केलं. मगधाच्या सेनेचं संख्याबळ जास्त असलं तरी तिच्याकडे कृष्ण बलरामाच्या सेनेसारखं युद्धकौशल्य नव्हतं. जेव्हा जरासंध आणि बलराम दोघांचा एकमेकांशी सामना झाला तेव्हा जरासंधाला बलराम एक असा कोवळा तरुण वाटला जो त्याच्यासमोर अजिबातच टिकू शकणार नाही. म्हणूनच जरासंधाने बलरामाला द्वंद्वयुद्धाचं आव्हान दिलं. जरासंधासोबत द्वंद्वयुद्ध करण्यासाठी उतावीळ झालेल्या बलरामाला पाहून श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. दोन्ही योद्धा लढू लागले आणि काही वेळातच बलरामाने जरासंधाला परास्त केलं. बलराम जरासंधाला जमिनीवर आपटून आता आपल्या गदेने त्याच्यावर प्रहार करणार तोच त्याला हाक ऐकू आली, "दादा, थांब!" चकित होऊन बलरामाने आपल्या छोट्या भावाकडे श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि जरासंधाच्या छातीवर पाय ठेवून श्रीकृष्णाला विचारलं, "तुझा नक्की हेतू काय आहे? आज मी याचा काळ बनून याचं जीवन समाप्त करू शकतो, मग तू मला का थांबवतो आहेस?" हसत हसत श्रीकृष्ण उत्तरला, "आपण नुकताच याच्या जावयाचा वध करून त्याच्या मुलींना विधवा केलं आहे, त्यामुळे त्याचं असं संतापणं रास्त आहे. याला शहाणपण शिकवण्यासाठी आपण अजून एक संधी दिली पाहिजे." असं अर्ध्यात थांबवल्यामुळे बलराम चिडला होता, पण त्याचा श्रीकृष्णाच्या बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास होता. बलरामाने आपली गदा खाली घेतली आणि जरासंधाच्या छातीवरून आपला पाय बाजूला करून तो रागाने म्हणाला, "माझा विचार बदलायच्या आत जेवढा लांब जाऊ शकतोस तेवढा लांब निघून जा." जरासंध त्याचा असा अपमान झाल्यामुळे सुडाच्या भावनेने अधिक पेटून उठला. त्याचबरोबर तो हा धडाही शिकला की आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या शत्रूला कमी लेखून चालणार नाही. त्यानंतर तो श्रीकृष्णाच्या सगळ्या शत्रूंच्या भेटी घेऊ लागला, ज्यात प्रमुख होते जरासंधाचा मित्र शाल्व, श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ पौंड्रक, श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा शिशुपाल आणि निषाद राज्याचे राजा आणि एकलव्याचे पिता दंतवक्र. हे सगळे श्रीकृष्ण आणि बलरामाचा वध करण्याच्या उद्देशाने जरासंधाला मदत करण्यासाठी एकत्र आले. जरासंधाने मगध, चेदी, करुष, निषाद, काशी आणि शाल्वची सेना एकत्र करून पुन्हा एकदा मथुरेवर हल्ला केला. श्रीकृष्ण आणि बलरामच्या नेतृत्वाखाली यादव सेनेने या संघटित सेनेलाही हरवलं. पण जरासंध मात्र वारंवार मथुरेवर हल्ले करत राहिला, ज्यामुळे मथुरेचं सामान्य जीवन विस्कळीत होऊ लागलं. मथुरेच्या सामान्य जनतेला या संकटातून मुक्त करण्यासाठी श्रीकृष्णाने यादवांचे राज्य मथुरेपासून कुठेतरी दूरवर वसवण्याचा निर्णय घेतला आणि देवांचा शिल्पकार विश्वकर्म्याला मदतीसाठी बोलावलं. विश्वकर्म्याने श्रीकृष्णाची नेमकी इच्छा जाणली. त्याने मगधापासून दूर असलेल्या रैवतक पर्वताजवळ एक सुंदर स्थान शोधलं आणि मथुरेतील यादव वंशीयांसाठी तिथे एक सुंदर नगरीच्या निर्मितीचं काम सुरू केलं. जरासंधाने मथुरेवर 17 वेळा आक्रमण केलं, परंतु श्रीकृष्ण आणि बलरामाला मारण्यात तो अयशस्वी ठरला. शाल्व या त्याच्या साथीदारानं जरासंधाला
कालयवनाची मदत घेण्याचा सल्ला दिला. कालयवन खूप क्रूर आणि अपराजित योद्धा होता. महादेवांच्या आशीर्वादाने कालयवनाला युद्धात हरवणं शक्य नव्हतं आणि जरासंधाला हे कळून चुकलं होतं की जर तो मगधांच्या बाजूने युद्ध लढला तर यावेळेस यादव सेना काहीही झालं तरी त्यांना हरवू शकली नसती. जरासंधाला हा सल्ला पटला आणि त्याने कालयवनाने आपल्या विमानातून येऊन मथुरेविरुद्धच्या युद्धात आपल्या सेनेत सामील व्हावं असा प्रस्ताव शाल्वामार्फत पाठवला. कालयवनाने तो प्रस्ताव स्वीकारला आणि तो आपली सेना घेऊन आला. जेव्हा कृष्णाला हा वृत्तांत कळला तेव्हा त्यांनी मथुरावासियांना विश्वकर्म्याने बनवलेल्या नव्या शहरात जायला सांगितलं. जेव्हा कालयवनाने हल्ला केला तेव्हा त्याच्याशी लढण्याऐवजी श्रीकृष्ण एका गुहेत जाऊन लपला. कालयवनाने त्याचा पाठलाग केला आणि गुहेत श्रीकृष्णाच्याच वेशात झोपलेलं कोणीतरी त्याला दिसलं. तो मुचकुंद होता. झोपलेल्या मुचकुंदाला श्रीकृष्ण समजून कालयवनाने त्याच्यावर लाथ मारली. इंद्राच्या वरदानामुळे मुचकुंदाची निद्रा भंग केल्याने कालयवन जळून राख झाला. मुचकुंदाला आशीर्वाद देऊन श्रीकृष्ण मथुरेत परतला, जिथे बलराम आणि बाकी सेना जरासंधाच्या सेनेशी युद्ध करत होती. श्रीकृष्णाने आपल्या सेनेला द्वारकेच्या दिशेने पाठवलं आणि स्वतः बलरामासोबत मिळून युद्ध करू लागला. अखेर श्रीकृष्ण आणि बलरामही इतर लोकांकडे द्वारकेला गेले. जेव्हा जरासंधाने श्रीकृष्ण आणि बलरामाला जाताना पाहिलं तेव्हा त्याने त्यांचा पाठलाग केला. तिथे त्याला चहूबाजूनी जळणारा पर्वत दिसला. ते दृश्य पाहून जरासंधाला वाटलं की श्रीकृष्ण आणि बलराम या आगीत भस्म झाले असावेत. कंसाच्या मृत्यूचा बदला पूर्ण झाला या विचारात तो मगधेला परतला. बलराम आणि श्रीकृष्ण द्वारावती नावच्या राज्यात सुखासमाधानाने राहू लागले. पण बलरामाला एक गोष्ट वारंवार सतावत होती. म्हणून त्याने श्रीकृष्णाला विचारलं, कान्हा, आपण एवढ्या ताकदवान लोकांना हरवलं, पण तू जरासंधाला मारण्यापासून मला का अडवलंस? श्रीकृष्ण हसला आणि आपल्या भावाच्या या सगळ्या शंका सोडवण्यासाठी उद्गारला, त्याचा मृत्यू आपल्या हाती लिहिलेला नाही. त्याचीही वेळ येईल, जरूर येईल. आणि दादा, तुम्ही स्वतः पाहाल की आपल्यापैकीच कोणीतरी त्याच्या मृत्यूचं कारण ठरेल. आपल्या भावाला बाकी काहीच प्रश्न न विचारता बलराम गप्प बसला. पण जरासंधाच्या मृत्यूची गोष्ट मात्र त्याच्या मनात घोळत राहिली. त्याचं पुढे काय झालं ऐकूया पुढच्या भागात.